शहर मध्य विधानसभा निवडणुकीतील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआयए महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांच्या प्रचारार्थ मोनिका कोठे यांच्यासह माजी नगरसेवक किसन जाधव, नागेश गायकवाड यांच्या प्रचाराचा झंझावात पाहायला मिळाला। प्रभाग क्रमांक 22 मधील रामवाडी सेटलमेंट, पटवर्धन चाळ, लिमयेवाडी परिसरात देवेंद्र कोठे यांच्या प्रचारासाठी होम टू होम प्रचार अभियान राबवण्यात आले। माजी नगरसेवक किसन जाधव, नागेश गायकवाड, चंद्रकांत गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत हे अभियान झाले। यावेळी आकाश पडवळकर, सूर्यकांत गायकवाड, चेतन गायकवाड, नागेश गायकवाड, शिरीष गायकवाड, रुक्मिणी जाधव, शोभा गायकवाड, सुनीता बिराजदार, भरता आसवदे, दीपक गायकवाड, श्रीनिवास गायकवाड, सुरेश भंडारे, विनीत गायकवाड, रोहन जाधव, कुमार कांती, नवनाथ साळुंखे, बाबूराव संगेपाग, अजित मित्र गोत्री, सत्यम जाधव, जयश्री गायकवाड, सरोजिनी गायकवाड, मीना गायकवाड आदी उपस्थित होते। उमेदवार महायुती भाजपचे उमेदवार आदरणीय देवेंद्रदादा कोठे यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक 22 रामवाडी, पोगुलमाळा, पारशी बंगला या परिसरामध्ये आज आदरणीय कोठे वहिनींच्या उपस्थितीमध्ये सर्व होम टू होम प्रचाराचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे। मी असेल, माझे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड असतील, आमचे महायुतीचे घटक पक्षातील शिवसेना पक्षाचे एकनाथ शिंदे गटाचे सहकारी असतील, आरपीआय आठवले गटाचे सहकारी पक्ष असतील आणि प्रमुख भाजप पक्षाचे सर्व सहकारी पदाधिकारी असतील, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी होम टू होम प्रचार यंत्रणा आम्ही घरोघरी जाऊन आदरणीय देवेंद्रदादांचं काम, राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब असतील, उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, यांनी राज्य शासनाच्या माध्यमातून जे माता भगिनींना विविध योजना दिलेल्या आहेत, लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून भाऊबीजेला प्रत्येक भगिनीच्या अकाउंटवर जवळपास 1500 प्रमाणे 3 महिन्याचं 7,500 रुपये प्रत्येक भगिनीच्या अकाउंटवर तो लाभ मिळालेला आहे। प्रत्यक्ष रूपात आजपर्यंत सरकार महायुतीचं आल्यापासून प्रत्यक्ष रूपात भगिनींना शासनाच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 7,500 लाभ मिळालेला आहे। त्या योजनेचा भरपूरसा प्रतिसाद निश्चितपणाने आमच्या महायुतीच्या उमेदवाराला मिळत आहे। घरोघरी भगिनी आम्हाला स्वतः उत्स्फूर्तपणे सांगत आहेत की आम्हाला लाडकी बहिणीने शासनाने मदत केलेली आहे। त्यामुळे आम्ही निश्चितपणाने महायुतीचे उमेदवार देवेंद्रदादा कोठेचे यांचं जे चिन्ह आहे कमळ चिन्ह, कमळ चिन्हावर येत्या 20 तारखेला मी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून तमाम सोलापूर शहरवासियांना, विशेषतः सोलापूर शहर मध्य विधानसभाच्या वासियांना आवाहन करू इच्छितो की देवेंद्रदादा कोठे यांचं महायुतीचे उमेदवार यांचं 3 नंबरला कमळ चिन्ह आहे। कमळ चिन्हावर येत्या 20 तारखेला आपण मतदान करावं आणि पुन्हा एकदा महायुतीला काम करण्याचं संधी त्या ठिकाणी आपण उपलब्ध करून द्यावं। आदरणीय देवेंद्रदादांच्या माध्यमातून आपण अनेक वेळा ऐकला असाल, ज्येष्ठ नेते कैलासवासी तात्यासाहेब कोठे यांचे ते नातू आहेत, यांचं तात्यासाहेब कोठेचा सुपरिचय तमाम सोलापूर शहराला आहे। त्यांचे सामाजिक काम असेल, त्यांचं राजकीय जडणघडणीतलं काम असेल, हे मोलाचं काम तमाम सोलापूर शहरवासियांना मी वेगळं सांगणं गरजेचं नाही आहे। त्या कुटुंबाचेच वारसदार म्हणून आदरणीय देवेंद्रदादा कोठे ते नगरसेवक असताना त्यांच्या भागामध्ये सुजलाम सुफलाम पद्धतीचं काम करून दाखवलेलं आहे। निश्चितपणाने आपण जर महायुतीच्या माध्यमातून त्यांना संधी दिलात तर सोलापूर शहर मध्यचा विकास, सोलापूर शहराच्या 3 विधानसभाचा विकास महायुतीच्या माध्यमातून निश्चित होईल असे मी आपल्याला आवर्जून कळकळीचं आवाहन आणि विनंती करतो। आणि आपण सर्वांनी येत्या 20 तारखेला महायुतीचे उमेदवार, शहर उत्तरचे उमेदवार विजयकुमार देशमुख मालक असतील, मध्यचे आम्ही जे प्रचार करतोय ते उमेदवार देवेंद्रदादा कोठे असतील, दक्षिण विधानसभा क्षेत्राचे माजी सहकार मंत्री आदरणीय सुभाष बापू देशमुख असतील, सोलापूर शहरातील 3 विधानसभा मतदारसंघामध्ये आपण कमळ या चिन्हावर मतदान करावं आणि त्यांना महायुतीला काम करण्याचं संधी द्यावं, हे आपल्या चॅनलच्या माध्यमातून, आपल्या माध्यमातून मी सर्वांना आवाहन करू इच्छितो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।